प्रयोगाचे नाव आहे ऑफ टायमर। प्रयोगाचा उद्देश आहे हात न लावता ऑटोमॅटिक सप्लाय बंद होतो का ते पाहणे, ते तपासणे। प्रयोगासाठी साहित्य लागेल एक मॉसफेट, रजिस्टर्स, कॅपॅसिटर्स, पुश बटन्स, LED, 2 चिमटे आणि बॅटरी। हे झाले आपले साहित्य। आता कृती पहा। मॉसफेटचा पहिला आणि तिसरा पिन या प्रकारे टर्न करा। त्यानंतर 33 किलो ओहम रजिस्टर याप्रमाणे सोर्स पिनला कनेक्ट करा। 33 किलो ओहम रजिस्टरचे दुसरे टोक गेन पिनला जोडा। यानंतर कॅपॅसिटरचा निगेटिव्ह पिन सोर्स पिनला कनेक्ट करा आणि पॉझिटिव्ह पिन रजिस्टरच्या दुसऱ्या टोकाला कनेक्ट करा। यानंतर LEDचा निगेटिव्ह पिन मॉसफेटच्या ड्रेन पिनला जोडा। पुश बटनची एक बाजू गेन पिनला कनेक्ट करा आणि दुसऱ्या बाजूला LEDचा पॉझिटिव्ह पिन जोडा। सर्किटला सप्लाय देण्यासाठी बॅटरीला एक्स्ट्रा वायर लावून चिमटे कनेक्ट करा। बॅटरीचा पॉझिटिव्ह सप्लाय चिमट्याद्वारे LEDच्या पॉझिटिव्ह पिनला कनेक्ट करा आणि निगेटिव्ह सप्लाय कॅपॅसिटरच्या निगेटिव्हला द्या आणि पुश बटन दाबून त्याचे निरीक्षण करा। किती वेळ LED सुरू राहते ते काउंट करा। या प्रयोगातून काय उलगडते याची नोंद करा। निरीक्षणातून आपल्याला असे दिसून येते की LED सुरू केल्यानंतर काही वेळानंतर LED आपोआप हात न लावता बंद झाली। कॅपॅसिटरची व्हॅल्यू चेंज केली असता वेळही कमी जास्त करता येतो। शेवटी या प्रयोगानंतर काय सिद्ध होते, कोणता निष्कर्ष काढता येतो ते बघा। निष्कर्ष: स्विच सुरू केल्यानंतर काही काळाने सप्लाय आपोआप बंद होतो। परत हात लावण्याची किंवा स्विच दाबण्याची गरज राहत नाही। हात न लावताही इलेक्ट्रॉनिक सप्लाय कंट्रोल करू शकतो, हे सिद्ध होते। व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब अवश्य करा।